आणि यानंतर आपल्यासमोर मी आणखी एका दमदार आणि जबरदस्त शायराला आपल्यासमोर बोलावतो आहे. डॉक्टर अविनाश कासंडे परभणीहून आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपली गझल सादर करावी. माणसाने माणसावर वार केले, माणसाने माणसावर वार केले, भांडणे आपापसातच फार केले. आणि एक शेर असा की मी कसे उपकार फेडू निंदकांचे, मी कसे उपकार फेडू निंदकांचे, शेवटी त्यांनीच जर सत्कार केले. मी कसे उपकार फेडू निंदकांचे. एक शेर असा की मी कसे उपकार फेडू निंदकांचे, मी कसे उपकार फेडू निंदकांचे, शेवटी त्यांनीच जर सत्कार केले. आणि एक शेर असा की साध्यता सोपी नव्हे ही लाभलेली, साध्यता सोपी नव्हे ही लाभलेली, मीच माझ्याशी किती एल्गार केले, मीच माझ्याशी किती एल्गार केले. आणि एक गझल ठेवतोय की माणूस वेदनेने कुडतो कसा बघाना, माणूस वेदनेने कुडतो कसा बघाना, पाऊस घोषणांचा पडतो कसा बघाना, पाऊस घोषणांचा पडतो कसा बघाना. कुठली विकासगंगा येथे खळाळते की, कुठली विकासगंगा येथे खळाळते की, हा पूर प्रगतीचा मग अडतो कसा बघाना, माणूस वेदनेने कुडतो कसा बघाना. अनेक शेर असा की गावातला पुढारी होतो धनाढ्य जेव्हा, गावातला पुढारी होतो धनाढ्य जेव्हा, सामान्य जन भुकेला नडतो कसा बघाना, पाऊस घोषणांचा पडतो कसा बघाना. आणि एक शेर असा की हातातल्या पिकाला जेव्हा गिळे अवर्षण, हातातल्या पिकाला जेव्हा गिळे अवर्षण, मालक बळी बिचारा रडतो कसा बघाना, पाऊस घोषणांचा पडतो कसा बघाना. आणि शेवटचा शेर सादर करून थांबतो की सुजलाम देश असतो आमचा तरी सदा हा, सुजलाम देश असतो आमचा तरी सदा हा, उल्लेख कागदावर जडतो कसा बघाना, उल्लेख कागदावर जडतो कसा बघाना, पाऊस घोषणांचा पडतो कसा बघाना, पाऊस घोषणांचा पडतो कसा बघाना. मनस्वी धन्यवाद.